जय जय रघुवीर समर्थ। जिभेसारखा खतरनाक अवयव नाही। माणसं भांडतात, युद्ध होतात, नातेवाईक दुरावतात, नको ते खाल्लं जातं, नको ते पिलं जातं आणि हे सगळं फक्त आणि फक्त त्या जिभेमुळेच होतं। सांगावे त्यालाच जो कुणाला सांगणार नाही, मागावे त्यालाच जो देईल स्वखुशीने, आवडून घ्यावे तेच जे मिळाले आहे नशिबाने आणि नाते जोडावे त्यांच्याशीच जे निभावतील निस्वार्थपणे। मित्रांनो, नातं निभावणं हे कुलपाकडून शिकावं। ते गंजून जाईल, तुटून जाईल, पण चावी मात्र कधीच बदलणार नाही। जर तुम्ही बरोबर आहात तर काही सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका। मित्रांनो, फक्त शांत रहा, कारण वेळ स्वतःच त्याची साक्ष देईल। माणसाने नेहमी राजहंसासारखं असावं। आपल्याला जे पटेल फक्त तेच घ्यावं आणि नाही ते सोडून द्यावं। मित्रांनो, ज्या स्त्रीला घरातील आर्थिक परिस्थितीची चांगल्या प्रकारे जाण असते, तिच्या संसाराला कधीच काही कमी पडत नाही। मित्रांनो, वेळ, विश्वास आणि आदर हे 3 असे पक्षी आहेत जे एकदा एका ठिकाणाहून उडाले की ते परत त्या ठिकाणी बसत नाहीत। सांभाळून ठेवणं ही पण एक कला आहे। मग ती संपत्ती असो किंवा नातं असो, आपल्याला सांभाळता आलं पाहिजे। मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावलेली आहे। दुःख देऊन आनंद व्यक्त करणे म्हणजेच जीवन आहे। कष्ट करून फळ मिळवणे म्हणजेच व्यवहार आहे। स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आहे। आणि मित्रांनो, माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजेच अनुभूती आहे। चांगल्या वेळापेक्षा चांगली माणसं ही खूप महत्त्वाची असतात, कारण मित्रांनो, चांगल्या माणसांमुळेच चांगली वेळ येऊ शकते। कधी कधी काही गोष्टी कळायला खूप उशीर होतो आणि त्यावेळेस त्या गोष्टी कळूनही काहीच उपयोग नसतो। मित्रांनो, शांत आयुष्य जगण्यासाठी मनातले असंख्य आवाज थांबवता यायला हवेत। संयमाचे प्रशिक्षण घेतले की बरीच युद्ध शांतपणे जिंकता येतात। समस्या नाही असा माणूस नाही आणि उपाय नाही अशी समस्याच नाही। मित्रांनो, वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ देऊ नका। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, व्हॉट्सॲप असो की जीवन असो, लोक फक्त स्टेटस पाहतात। यशस्वी लोक त्यांच्या निर्णयाद्वारे जग बदलतात आणि असफल लोक जगाच्या भीतीमुळे आपले स्वतःचे निर्णय बदलतात। मित्रांनो, निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरजच नसावी। एक वेळ अपमान सहन करा, पण लाचार बनून राहू नका, कारण ती गुलामगिरीची पहिली पाठराखण आहे। मित्रांनो, आपल्या संगतीचा परिणाम हा खूप वाईट होतो असं लोक नेहमी म्हणतात, पण यावर माझा विश्वासच बसत नाही। कारण तसं असतं तर काट्यांना सुवास आणि फुलांना टोचणं आलं नसतं काय? तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा। देव म्हणतो अवघड याचा अर्थ अशक्य असा होत नाही। याचा सरळ अर्थ असा होतो की तुम्हाला कष्ट जास्त करावे लागतील। मित्रांनो, सुंदरता असण्यात असावी, फक्त दिसण्यात नाही। सुंदरता आपल्या विचारात असावी, फक्त दिखाव्यात नाही। नाती जपताना दिखावा नाही तर त्यात आपुलकीचा ओलावा असावा लागतो। विचारपूर्वक घेतलेला योग्य निर्णय सुद्धा तुमची गुणवत्ता सिद्ध करतो।
मित्रांनो, झाडावर एका सरड्याने आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की आजकाल रंग बदलण्यात माणसांची बरोबरी मी करू शकत नाही. मित्रांनो, जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस नक्कीच अनुभवायला मिळतील. वृक्ष लावावे लागत नाहीत, ते आपोआपच वाढतात. आणि मित्रांनो, संशयाचंही अगदी तसंच आहे. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ आणि साधं आयुष्य जगत आलेले असतात. मित्रांनो, स्वीकारावा लागला तर काही काळ अंधपणाही स्वीकारावा आणि पुढे अशा वेळीच आपले डोळे उघडावे की ज्या वेळी त्या डोळ्यात जग जाळण्याची शक्ती आलेली असेल. माणूस आपली कीव करण्यात भारी रमतो. खोटी कीव करून घेण्याची सवय जडली की ती व्यसनापेक्षाही भयंकर बनते. मित्रांनो, मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी आणि आपण कधी विसरू नये अशी नाती हवी. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे सगळेच जण म्हणतात. पण मित्रांनो, कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ नक्की जाऊ द्यावा लागतो. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा, कारण मित्रांनो, भविष्य फार धूर्त आहे. ते फक्त आश्वासन देतं पण खात्री देत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते जळवणं राहतं बाजूला, खरं तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरण्याचा प्रयत्न करत असता. मित्रांनो, जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, विविध रंगांनी नटलेली ही दुनिया बघत नाही, तोपर्यंत हे जग आपल्याला खूप छोटं वाटतं आणि आपले विचार पण तितके छोटे राहतात. आणि यामुळे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्यात तणाव निर्माण करतात. मित्रांनो, लोखंडाला कोणीही संपवू शकत नाही, फक्त त्याचा स्वतःचा गंजच त्याला संपवू शकतो. अगदी त्याचप्रमाणे माणसाला सुद्धा कोणीही संपवू शकत नाही, फक्त त्याचं मनच त्याला संपवू शकतं. त्यामुळे मित्रांनो, आयुष्यात कसाही कोणताही प्रसंग आपल्यावर ओढावला तरी प्रत्येक प्रसंगात स्वतःचं मन स्थिर ठेवा. जय जय रघुवीर समर्थ.